आणि त्यातील एक स्पर्धा मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची धरमबाजी चषक 2026. यस हंपस सिग्नल लेट्स प्ले सामन्याला होती या सुरुवात दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच. एक बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत पिंपळगाव त्याच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळत आहेत कोनवली. येस कोनवली संघ आहेत त्याच्या विपक्ष पिंपळगाव. प्रथमतःच नाणेफेकीचा कॉल जिंकून पिंपळगाव अर्थातच व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल जाऊ दिलाय. यस यस अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला आहेत. पंचांचा निर्णय आपल्या समोर येईल. यस पंच वळतायत. आंतरराष्ट्रीय परिचय नियम क्रमांक 22 दर्शवत आहेत. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव पलकावरती वधारती आहेत. एक धाव अधोरेखित केली जाते आहेत. अकाउंट्स ओपन केले जात आहेत. श्री गणेश होताना पाहायला मिळत आहेत. कोणिवली संघाचं जर आपण पाहिलं तर मात्र आता बॅटिंग करिता इन्व्हाइट केली गेली आहेत आणि आघाडीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये नील आहेत आणि त्याच्या साथीनं मयूर. तर पहिलं स्पेल हाताळण्याकरिता पहिलं षटक समीरच्या हातामध्ये. नवा कोरा कडकडीत चेंडू सुपूर्त केला गेला. यस पहिल्या स्पेलमध्ये उतरवली गेली आहेत समीरवरती धारोमदार. अगदी 15 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 3 षटक असतील. प्रथमच असा अगदी संकल्पना जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जास्तीचे षटक आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी शरीराचा वेध फिंगर अप. पंचांचं बोट हवेत. अगदी लेग बिफोर मध्ये सापडलाय. फलंदाज मात्र डीप पार्ट्स गॉन. फुल ठरली आहे कारण धाव अगदी पायचीत लेग बिफोरचं विकेट देखील आपल्याला पाहायला मिळालंय. खऱ्या अर्थानं या बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहे हा नियम, परंतु या स्पर्धेमध्ये अगदी धरमपाची चषक 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सबीर गोलंदाजी मार्कवरती आहेत. त्यानं मात्र पहिली सफलता प्राप्त केली आहे आणि यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यस अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला आहे. पंच दोन्ही संबंधित करतायत. धाव मिळते देखील अवांतर. अतिरिक्त धाव पलकावरती वधारत असताना 2 एप्रिल 2011 जर आपण पाहिलं तर कुलचक्रा विरुद्ध तो षटकार. अगदी भारत माजी कर्णधार भारतीय संघाचे महेंद्रसिंग धोनी ज्यानं मात्र तो षटकार लगावून तब्बल 28 वर्षानंतर ते स्वप्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांचं हासिल झालं, वर्ल्ड कप हासिल करण्याचं. आडवा बॅटनं अक्रॉस द लाईननं खेळलाय. जमिनी लगेचचा चेंडू पाहायला मिळाला जिथे मात्र मिड विकेटला प्रोटेक्शन आहेत. अगदी पॉवर प्लेचा निर्बंध नाही आहेत. अगदी आपण पाहिलं तर मात्र एक स्क्वेअर लेगला डीपमध्ये खेळाडू पाहायला मिळतात. एक काऊ फेस पाहायला मिळत आहेत. एक मिड विकेट आहेत. एक वाईटिश लॉंग ऑन आहेत. एक लॉंग ऑफ आहेत. आणि तिकडे जर आपण पाहिलं तर मात्र एक पॉईंटला खेळाडू आहेत. एक शॉर्ट स्वीपर काउंटला कव्हरला पॉईंट पाहायला मिळतात. डान्सिंग डाऊन ताकदीचा पुरेपूर वापर केला आहे. तो इशार सांगतायत नाही हारणार नाही झुकणार, आम्ही देखील जिंकणार. विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज डिपार्ट्स. थँक्यू. नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये क्रिश एंटर होत आहेत. नवीन उमेदवार न्यू इंडिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला क्रिश पाहायला मिळतात. क्रिश नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आता क्रिशच्या हातामध्ये बॅट सुपूर्द केली गेली आहेत. अगदी ती तलवार मैदानाच्या आतमध्ये तडफवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला त्या बॅटचं मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. 4 धावा फलकावरती आहेत. पहिलं स्पेल सबीरच्या हातामध्ये दिले आहेत. अगदी समीर आतापर्यंत त्या विश्वासाला खरा ठरतोय. यावेळी फ्लिक केल्या आहेत.
मनगटाचा वापर केलाय जर आपण पाहिलं तर मात्र डीप मध्ये आणखीन एक काव फेसला क्षेत्ररक्षक आहेत अगदी तू चल मयाया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये क्रिश आले आणि माघारी देखील निघाले गॉन. तर किरीशला परंतु काय करता आलं नाहीये मैदानाच्या आतमध्ये किरीशवरती आपण डीजेड गाणं वाजवल्यात परंतु माघारी गेलेत मैदानाच्या आतमध्ये आले आणि परतले देखील. नव्यानं बॅट्समन नवीन इंडिकेट सुधीर एका मागोमाग एक फलंदाज सातत्यानं समीर मिळवत आहेत. मगाशी जर आपण पाहिलं तर ते जयनं गोलंदाजी केली आहे त्यानं प्रभावित केले आहेत अक्षरशः या स्पर्धेमध्ये या धर्माजी चषकामध्ये स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे कारण हॅट्रिक आणि ती मेडल ओढ षटक हाताळण्याचा कारनामा यावेळेस अगदी आपण पाहिलं तर मात्र आणखीन एक ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. रणसंख्या अवघ्या आणि अवघ्या 4 धावा फलकावरती आहेत. दुसरं षटक मार्ग असतील तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि एक डीजे सुमित दादाकडे देखील जाऊयात. इसे मास्टर चला यानंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये लगेचच यायचं आहे. घोसाळे संघ आणि तांबडीवाडी. चला घोसाळे संघ आणि तांबडीवाडी या दोन संघाच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे जिथे मात्र इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. घोसाळे संघ आणि तांबडीवाडी आणि घोसाळे संघ. आदित्य कदम आले. सम्म डिलिव्हरी पाहायला मिळाले. पंचांचं बोट आकाशामध्ये आणि खेळाडू देखील चाललाय खेळाडू कक्षामध्ये. आणखीन एक विकेटचं पतन फलंदाज बाद. मास्टर अगदी जर आपण पाहिलं तर मात्र यश आणि आदित्य कदम हे मित्र आहेत खऱ्या अर्थाने एक गावातले आहेत आणि आदित्यनं ज्या प्रकारे विकेट मिळवली त्या प्रकारचे अगदी त्याच्या पाठीवरती थाप यश देताना पाहायला मिळाले. आणि हे गरजेचं आहे ज्यावेळेस क्रिकेटच्या मैदानावरती उतरतो आपण त्यावेळेस एकच असा खेळ आहे तो मित्रांनो तुमचं सर्व अगदी आपलं जेवण भूक ताण आणि त्यानंतर संघर्ष करणारा खेळ अगदी झगडायला लावणारा खेळ म्हणजेचा क्रिकेटचा आहे. कारण इथे तुम्हाला जर आपण पाहिलं तर मात्र मारामारी करून संघर्ष करणारा खेळ नव्हे हा तुम्हाला स्वतःमध्ये सिद्ध आणि प्रसिद्धी मिळवणारा खेळ हा क्रिकेटचा आहे. अनेकदा आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये असे संघर्ष घडताना पाहिलेत की एक चेंडूमध्ये 6 धावांना निघताना पाहायला मिळाले आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव न निघताना देखील पाहायला मिळाले. माणसांची वेळ आणि क्रिकेटचा खेळ अगदी क्रिकेटच्या पटलावरती खऱ्या अर्थाने खेळताना वेळ फार महत्वाची आहे आणि ती वेळेला महत्व द्या मित्रांनो. चला घाई करा जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. चला आदित्य नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अभि. आता अभि है तो सब मुमकिन है. अभिला मैदानाच्या आतमध्ये आता स्वतःला सिद्ध करायचं आहे. ओहो यावेळेस देखील इनस्विंग पाहायला मिळाला. अगदी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये विसावतोय. निर्धाव सातत्यानं थांबवून ठेवलंय तर अचंबित केलंय. फलंदाजांच्या बॅटचा फ्लो खोलू दिला नाहीये. दोन्ही गोलंदाज अप्रतिम इकॉनॉमी जर आपण पाहिली तर अप्रतिम दर्जाची राहिली आहेत. आणखीन एकदा यावेळेस देखील शांत संयमी क्रिकेट पाहायला मिळते. सातत्यानं ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळतात. त्यांच्या बॅटचा फ्लो थांबवून ठेवला आहेत आणि चारी मुंड्याची करण्याचं काम आदित्य देखील करतायत. स्लोवर चेंडू हाताळतात. जास्तीचं जर आपण पाहिलं तर गतीमध्ये व्हेरिएशन आणि सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करतायत. आणखीन एक यावेळेस आडव्या बॅटनं जर पाहिलं तर बैठक शॉट लगावण्याचा प्रयत्न. थोडेसे लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. तिथे मात्र 2 धाबा अर्जित होताना पाहायला मिळत आहेत. रणसंख्या अवघ्या आणि अवघ्या 6 धावा फलकावरती आहेत.
अजून पुढे जर आपण पाहिलं तर धावांची गती जर पाहिलं ना तर तो आलेख थोडासा मंदावताना पाहायला मिळत आहेत. त्या धावसंख्येला कुठेतरी आता लगाम लावण्याचं काम दोन्ही गोलंदाज करतायत. सोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांचा पिसारा फुलला आहेत. यस सांगा दर्शवतात व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव वधारते आहेत. आणि गरजेचं आहे कारण धावा येणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड तुमचं हलतं ठेवणं गरजेचं आहे. अगदी आता एकेरीला धावेला दुसऱ्या धावेला प्राधान्य सातत्याने दिले जात आहेत. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक राहिलात. खेळाडू येतात बॉलवरती थोडेसे जर आपण पाहिलं तर मात्र फंबल झाले आणि त्यानंतर चेंडू जर आपण पाहिला तर नो मॅच लँडमध्ये हातालाही देखील ब्रश झाला नाही आहेत आणि कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाली. 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहेत आणि रणसंख्या 9 धावा आहेत फलकावरती. आणि येणारा शेवटचा स्लॉग षटक जसा येईल मार्गस्थ पुन्हा परतो या मैदानाच्या आतमध्ये. एक छोटासा हलकासा ब्रेक, त्या ब्रेकमध्ये मास्टर अगदी जर आपण पाहिलं तर फुलांचा इतिहास कल्यानं लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यानं लिहिला आणि आजही आपण स्वाभिमानानं जगतो कारण आमचा इतिहास राजे शिवछत्रपतीने लिहिला. महाराजांचं गीत देखील आपण डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं डीजे जर आपण पाहिलं तर सुमित दादा ज्या ज्या ठिकाणी असतात त्या वेळेस एक वेगळी ऊर्जा, वेगळी एनर्जी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. जय विजय प्राप्त करताना यस पहिल्याच बॉलवरती दर्शवतोय. पहिल्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा किताब माझ्या टी शर्टवरती मी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये का उतरलो याचं पहिल्याच बॉलवरती उत्तम उदाहरण अगदी डॉट बॉलनं पाहायला मिळालं. क्रिकेट जरा पाहिलं तर आपण प्रेक्षक वर्ग देखील आज व्यासपीठावर वरतून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, शांत होत आहेत कारण क्रिकेट तसं सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं आणखीन एकदा जर आपण पाहिलं तर अगदी फिंगर रोल करत असताना अगदी बोटातील जादू दाखवताना पाहायला मिळतात. यश सातत्यानं व्हेरिएशन आपल्या भात्यातील वेगवेगळे चेंडू डिलिव्हर करतायत आणि हे गरजेचं आहे. सातत्यानं क्रिकेट तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्त्व दिलं जातं. तुमची दिशा, तुमच्या वेगापेक्षा तुमची दिशा कशी आहे. तर आणखीन एकदा अगदी डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न, यस लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित होत्यात. थ्रो डेंजर पाहायला मिळाला आपल्याला, एक धाव अर्जित होताना पाहायला मिळाली आणि 10 धावा फलकावरती आहेत. कुठेतरी जर आपण पाहिलं तर 30 षटकाची लढत आहेत पण गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. सातत्यानं तिन्ही जर आपण पाहिलं तर गोलंदाजांचा बोलबाला राहिला. इकॉनॉमी जर आपण पाहिली तर मात्र अप्रतिम दर्जाची पाहायला मिळत आहेत. अगदी कम खर्चा फुल चर्चा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एक बाजूला पिंपलगाव आहे तर दुसऱ्या बाजूला कोनवली संघ आहे. तर दोन्ही संघ एकमेकांसमोर हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतात. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, आणखीन एकदा शरीराचा वेध घेतोय चेंडू. यस पंच दर्शवतात लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित होत्यात आणि रणसंख्या 11 धावा 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड पाहायला मिळतात. स्कोर थांबवले जर आपण पाहिलं तर तिन्ही गोलंदाज अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतायत कारण क्रिकेटच्या पटलावरती तुमच्याकडे गोलंदाज जर महत्त्वपूर्ण असतील त्यावेळेस जर मैदानाच्या आतमध्ये विजयाची मोहर सहज आहेत. 11 खेळाडू एक गाव मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात आणि आपल्या गावाचं नाव करत असतात. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न, अगदी दोन धावा अर्जित होताना पाहायला मिळत आहेत. आणि पूर्वार्ध मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत. 13 धावा आहेत आणि 14 धावांचं लक्ष आहेत. येणारे 15 चेंडू आहेत आणि 14 धावा आहेत. उत्तरार्धामध्ये जिथे मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये चला घोसाळे संघ या, आपण घोसाळे आणि तांबडीवाडी, चला घोसाळे संघ आणि तांबडीवाडी या दोन संघाच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. चला घोसाळे संघ आणि तांबडीवाडी
माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या लगेचच आपण. चला तांबडेवाडी आणि घोसाळे या दोन संघाच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करतोय, जिथे मात्र मान्यवरांच्या शुभ असते. हा यस, अगदी क ग्रुप मधील पहिला मॅच आपल्या भेटीला येईल, जिथे मात्र घोसाळे आणि तांबडेवाडी. धरमबाजी चषक 2026चा हा क गटातील जर आपण पाहिला तर पहिला फेरीतील पहिला सामना आपल्या भेटीला येतोय घोसाळे आणि तांबडेवाडी. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे नाणेफेकीचा कॉल होईल दिशांत सर असतील. थँक्यू. चला आपण टॉसकडे जाणार आहोत. मान्यवर आहे त्यांची शुभ असते, आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. हेड इज अ कॉल आणि या ठिकाणी टेल आलाय. आपण मान्यवरांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आपण तांबडेवाडी संघाला टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅट फर्स्ट. चला बॅटिंग करण्याचा निर्णय निवडला. आतापर्यंत ज्याने टॉस जिंकलाय प्रथम आम्ही गोलंदाजी करू असं सांगितलं. निर्णयामध्ये बदल आहे, गोलंदाजी केली. आपण गोलंदाजीचा निर्णय निवडत असताना या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणशील? बॉलिंग फर्स्ट घेतले. मानाचा चषक 2026 हा दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारीलाच टुर्नामेंट ठरलेलं असते. खूप चांगलं टुर्नामेंट असतात. दरवर्षी आम्ही खेळतो. यावेळी आम्ही ट्राय करू की आमच्या मानाचा चषक धर्मचषक आम्ही हा चषक घेऊन जाणार. हे चला शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला घोसाळे संघ, तुम्ही देखील टॉस जिंकला असता, कदाचित फिल्डिंगचा निर्णय निवडला असता. तर बॅटिंग करायची आहे आणि या समोरच्या संघाचा विचार करत असताना समोरच्या संघाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? समोरच्या संघाला आम्ही 30-35च्या टार्गेटपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. आणि धरमबाजी क्रिकेट संघ सावरी गावाने चांगल्या प्रकारे हे टुर्नामेंट आयोजित केलेले आहे, त्याबद्दल धन्यवाद. चला दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. ऑल द व्हेरी बेस्ट. तांबडेवाडी संघाने इथे टॉस जिंकला आणि ते इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. चला आदरणीय सन्माननीय राकेश दादा चव्हाण आपण या मुख्य व्यासपीठावरती आपला देखील सन्मान केला जातोय. राकेश चव्हाण, आदरणीय राकेश दादा चव्हाण आपण या. राकेश दादा चव्हाण या आपण. गणेश राऊत साहेब आपण देखील या. आदरणीय सन्माननीय गणेशजी राऊत साहेब आणि किसन दादा बर्जे आपण देखील या. आदरणीय सन्माननीय किसन बर्जे आपण देखील या. आपला देखील सन्मान केला जातोय. यस, लेट्स प्ले. उत्तरार्धामध्ये जिथे मात्र आता धावा बनवायच्या जर आपण पाहिलं तर मात्र 14 धावांचा आलेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तुषार यावेळेस बॅटची आउटसाइड एज आहे. प्रचंड आउटफील्ड फास्ट आहेत. बॉल नाही थांबणार. जमिनीला खुदगुल्या करत पहिल्याच बॉलवरती सुरुवात दमदार. बॉल सीमा पार, 4 चौकार. ना शिवशंकर ना लंबोदर ना प्रजापती ना गणपती, नतमस्तक तया चरणी, शान घडविली स्वराज्याची निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. अगदी डीजे अगदी संगीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराजांचं गीत आपल्या समोर येत आहेत. पहिल्या स्पेलमध्ये सनी आहेत, त्यावरती आक्रमण. ओहो, यावेळेस देखील अगदी बॅटच्या आतली काढा पाहायला मिळाली. यष्टी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू राहिलाय. 1 धाव अर्जित होताना पाहायला मिळत आहेत. 5 धावा फलकावरती आहेत. पहिलं स्पेल सनी उंच पुरा हाय ॲक्शन आहे. 14 धावांचा टार्गेट आहेत आणि 14 धावांचं लक्ष आहे. 14 धावांचं पाठलाग करत असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडी पाहायला मिळते. तुषार आणि सुशील आहेत. आणि आदरणीय सन्माननीय प्रितेश दादा नाडकर, युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई सहसचिव, आपलं देखील मनपूर्वक आभार असेल. आपण देखील या. अच्छा, खजिनदार आहेत. धन्यवाद दादा. आपण देखील आपलं देखील मुख्य व्यासपीठावरती आगतम स्वागतम सुस्वागतम.
आणि वेलकम देखील असणार आहेत. हलक्या हाताने फक्त सन्मानजनक स्ट्रोक पाहायला मिळाला, कारण संयमी क्रिकेट पाहायला मिळत आहेत. अगदी तुमच्या पराक्रमाशिवाय अगदी चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोहाडा येणं नाही. आता तुम्हाला पराक्रम ह्या मैदानावरती तुम्हाला पराक्रम करायचे आहेत आणि पोहाडा येणं नाही आहेत. ओहो, यावेळेस जर आपण पाहिलं तर खडे मल्टी हिट हापाम पोल हापाम झाक करण्याचा प्रयत्न. यस, पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहेत. वनपदी ओव्हर अगदी सांगितलं जात आहेत. पंचांचा इशारा देखील येतोय. अगदी पुन्हा गोल अगदी चेंडू असं डिलिव्हर केला तर मात्र दंडित केलं जाईल, हे पंच दर्शवत आहेत. 6 धावा पलिकावरती आहेत. यावेळेस आडवा बाटणं अक्रॉस द लाईन खेळल्या, डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलट आहेत. दुसऱ्या धावेसाठी अतंग प्रयत्न करताना पाहायला मिळतात. अवघ्या आणि अवघी एक धाव. 7 धावा 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सात धाबा 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. आता विजयाकरिता येणारे 10 चेंडू आहेत आणि 7 धावा आहेत. हे समीकरण हे इक्वेशन पाहायला मिळत आहेत. येणारे 10 चेंडू आणि 7 असेल तुमच्या संघाची 7 तरच होईल समोरच्या टीमवरती मात. कारण तुम्हाला संघ मैदानाच्या आतमध्ये एक गाव एक संघ आणि आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या हितासाठी हा आपण उचललेलं एक पाऊल अगदी क्रिकेटच्या पटलावरती. यावेळेस मॅच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलमध्ये, जिथे मात्र पॉइंटला एक धाव. शांत संयमी सेन्सिबल क्रिकेट सातत्याने आपल्याला आत्ताच्या घडीला पाहायला मिळतात. जे की एक बाजूला आहेत पिंपळगाव, त्याच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतात कोणवली. या दोन संघाच्या दरम्यान अगदी नॉकआउट स्टेज आहेत आणि प्रत्येकाला जिंकायचं आहे. प्रत्येक संघ अगदी मोठ्या आशेनं मोठ्या उमेदीनं या मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. जाऊ दिलंय अगदी शरीरापासून दूर ठेवलंय चेंडूला. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. पंच वळतायत अगदी दुपारच्या सत्रामध्ये कवायत करताना पाहायला मिळतात. 9 धावा फलकावरती आहेत. 9 आणि मागाशी देखील म्हटलं धरमबाजी चषकाचे गुणगान खऱ्या अर्थाने किती गाऊ, कारण किंबहुना गुणगान गाण्यासारखं त्यानं आज जे कार्य केलं आहे. यस, आणखीन एकदा अतिरिक्त धाव मिळतात आणि मिळेल त्याला ती जबाबदारी. आज या सावरीच्या गावानं दिलेली जबाबदारी प्रत्येकजण मनापासून स्वीकारत असताना आणि ती जबाबदारी करताना अगदी आनंद पाहायला मिळतात. समोर बॉलर बॅक ड्राव पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये स्टेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. अकरा धावा फलकावरती आहेत. आता विजयाकरिता येणारे 8 चेंडू आहेत आणि 3 धावा आहेत. हे इक्वेशन समीकरण पाहायला मिळतात. ही संपूर्ण स्पर्धा हा धरमबाजी चषक 2026 आपल्यापर्यंत घर बसल्या स्मार्ट टीव्ही वरती स्मार्टफोनवरती पोहोचवण्याचं काम करतायत 6 हिटर्स स्पोर्ट्स. चोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. यस, लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित होत्यात. सातत्यानं अगदी स्कोअर जर आपण पाहिलं लक्ष छोटा आहेत. त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पिंपलगाव फलंदाजी करतायत. तुषार जर आपण पाहिलं तर मात्र आघाडीला आलाय. त्याच्या साथीनं सुशील आहेत. ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट मिड विकेटला तैनात. एक धाव अर्जित. 13 धाबा आहेत. आता औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये फक्त उरली आहे. चला, अगदी ग्रुप क गटातील जर आपण पाहिलं तर मात्र पहिला सामना पहिल्या फेरीचा घोसाळे आणि त्याच्या साथीनं खेळताना पाहायला मिळेल तांबडेवाडी. चला, त्यानंतर आपण अगदी मंडणगड विभागातील गोवटे हंपास म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं ते देखील इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. यस, सामना फिनिश. सामना जिंकला टीम पिंपळगावनं आणि विजयाची मोहर उमटवली गेली आहे. माप्या सवी विकेटचं पतन होतं. यस, तुषारला माघारी परतवतात बाद.
थँक्यू डीसे. चला रोशन नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आले. चला घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. घाई करा, जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. कारण आता औपचारिकता अवघ्या आणि अवघी 1 धाव विजयाकरिता. हलक्यातनं फक्त थोडासा स्टे करत असताना सामना फिनिश. सामना जिंकला टीम पिंपलगाव संघानं. आणि अभिनंदन टीम पिंपलगाव. आणि हडलक टीम जर आपण पाहिलं तर मात्र कोनिवली आपण संघात या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करतोयात. आणि दुसरी मॅच जशी भेटीला येईल आपल्या आणि या मॅचमधला हिरो